भोसले घराण्याच्या इतिहासाच्या या प्रवासात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बाबाजी राजे भोसले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे नेमकं ते कार्य ज्याने पुढे जाऊन एका मोठ्या साम्राज्याचा पाया रचला. तर मागच्या भागात आपण काय पाहिलं होतं त्याची एक छोटीशी उजळणी करूया. आपण पाहिलं की बाबाजी राजे भोसले हे भोसले घराण्याचे पहिले असे पूर्वज आहेत ज्यांचा आपल्याला इतिहासात पक्का पुरावा मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कोणी राजे नव्हते, तर एक स्थानिक मराठा योद्धा वतनदार होते. त्यांची भूमिका होती ती पाया रचणाऱ्या एका व्यक्तीची. मग पाया रचला म्हणजे नेमकं काय केलं, त्यांच्या जबाबदाऱ्या काय होत्या आणि त्यांच्या कामामुळे पुढच्या पिढीसाठी मार्ग कसा तयार झाला. आजच्या या भागात आपण याच सगळ्या गोष्टी जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आता बाबाजींचं कार्य समजून घेण्यासाठी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना समजून घ्यावी लागेल, आणि ती म्हणजे वतन. वतन म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाही, तर त्यासोबत येणारे वंशपरंपरागत हक्क आणि जबाबदाऱ्या. म्हणजे बघा, जमीन सांभाळणं, तिथला महसूल गोळा करणं आणि गरज पडल्यास राज्यासाठी लष्करी सेवा देणं, हे सगळं वतनाचाच भाग होतं. तर काळ होता 15व्या-16व्या शतकाचा. तेव्हा दख्खनमध्ये निजामशाही सल्तनत होती आणि भोसल्यांसारखी जी मराठा योद्ध्यांची घराणी होती ती याच सल्तनतची सेवा करायची. खरं तर हीच घराणी स्थानिक प्रशासन आणि लष्करी ताकदीचा कणा होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग बाबाजी राजेंचं काम नेमकं कसं विभागलेलं होतं? आपण त्यांच्या प्रभावाला 3 मुख्य स्तंभांमध्ये पाहू शकतो. एक, त्यांची घोडदळाची सेवा. दुसरं, जमिनीची जबाबदारी. आणि तिसरं, किल्ल्यांना दिलेलं त्यांचं सहाय्य. ह्याच 3 गोष्टींवर त्यांच्या घराण्याचा सगळा प्रभाव टिकून होता. चला तर मग यातल्या पहिल्या स्तंभाबद्दल बोलूया, घोडदळाची कर्तव्य. आता बघा, त्या काळात मराठा घोडदळ म्हणजे वेगवान हालचाली, गनिमी काव्याने केलेले छापे यासाठी ओळखलं जायचं. त्यांना स्थानिक परिसराची खडानखडा माहिती असायची. पण त्यांचं काम फक्त लढण्यापुरतं नव्हतं. लष्कराच्या पुरवठा मार्गांचं रक्षण करणं, मोठ्या अधिकाऱ्यांना सोबत म्हणून संरक्षण देणं, छोटे मोठे संघर्ष हाताळणं, ही सगळी कामं त्यांच्याकडे असत. आणि याचं महत्त्व काय होतं? सोपं आहे. ज्या घराण्याकडे स्वतःचं घोडदळ असायचं त्यांना लष्करी क्षेत्रात एक वेगळं महत्त्व मिळायचं. मोठ्या सरदारांचं लक्ष त्यांच्याकडे जायचं, त्यांना आश्रय मिळायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची एक विश्वासू आणि भरोशाचं घराणं म्हणून ओळख तयार व्हायची. बरं, ही झाली लष्करी बाजू. पण स्थानिक पातळीवर सत्ता टिकवायची असेल तर जमिनीवरचा कारभारही तितकाच महत्त्वाचा होता. आणि हाच होता बाबाजींच्या प्रभावाचा दुसरा स्तंभ, जमिनीच्या जबाबदाऱ्या. यामध्ये फक्त महसूल गोळा करणं नव्हतं, तर गावातले वाद मिटवणं, शेती व्यवस्थित चालू आहे की नाही हे पाहणं, सिंचनाची सोय करणं, अशा अनेक गोष्टी होत्या. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर यामुळे त्यांना एक स्थिर उत्पन्न मिळायचं, स्थानिक लोकांमध्ये मान मिळायचा आणि राज्याच्या महसूल यंत्रणेत त्यांचं स्थान इतकं महत्त्वाचं बनायचं की त्यांना डावलणं शक्य नसायचं. आता जमिनीवरच्या अधिकाराला जोड होती ती किल्ल्यांची. दख्खनच्या राजकारणात किल्ल्यांचं महत्त्व प्रचंड होतं. आणि इथेच येतो बाबाजींच्या कार्याचा तिसरा आणि शेवटचा स्तंभ, किल्ल्यांना मदत करणं. म्हणजे काय? तर किल्ल्यांवरच्या सैन्याला रसद पुरवणं, किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात शांतता आणि सुरक्षा राखणं आणि महत्त्वाच्या बातम्या म्हणजे गुप्त माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं. यामुळे काय व्हायचं तर हे कुटुंब सल्तनतच्या लष्करी व्यवस्थेचा एक खूप महत्त्वाचा भाग बनून जायचं. त्यांची विश्वासार्हता आणखी वाढायची आणि ते हळूहळू सत्तेच्या जवळ जात होते. तर बघा, घोडदळ, जमीन आणि किल्ले हे 3 स्तंभ तर होते, पण या तिन्ही स्तंभांना एकत्र जोडून ठेवणारी एक गोष्ट होती, आणि ती म्हणजे विश्वास, विश्वसनीयता आणि वर्षानुवर्ष जपलेले चांगले संबंध. कारण त्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, दख्खनमध्ये सत्ता फक्त लढाई जिंकून नाही, तर चांगले संबंध जोडून वाढायचे. आणि हे सूत्र बाबाजींनी अगदी बरोबर ओळखलं होतं. त्यांनी त्या काळातल्या मोठ्या घराण्यांशी, म्हणजे फलटणचे निंबाळकर असतील, सिंदखेडचे जाधव असतील, जावळीचे मोरे असतील, यांच्याशी संबंध जपले. इतकंच नाही तर स्थानिक पातळीवर पाटील, कुलकर्णी आणि थेट निजामशाहीच्या मोठ्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी सलोखा ठेवला होता. आणि हेच संबंध पुढे भोसले घराण्याच्या उदयासाठी खूप महत्त्वाचे ठरले. या सगळ्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, बाबाजी राजांचं महत्त्व हे काही पौराणिक कथांमधल्या नायकांसारखं नाहीये, तर ते आहे त्यांच्या सातत्यपूर्ण आणि विश्वासू कामामध्ये. ते आपल्या काळातले एक अत्यंत जबाबदार आणि भरवशाचे माणूस होते. आणि इथेच आपल्याला पिढ्यांमधला फरक दिसतो. बाबाजी राजेंचं ध्येय काय होतं?
स्थिरता मिळवणं, आदर कमवणं आणि एक सुरक्षित पाया तयार करणं. या उलट त्यांचे पुत्र मालोजी राजे यांचं ध्येय होतं की ह्याच तयार पायाचा वापर करून संधी शोधायची आणि घराण्याची प्रगती करायची. एका सुंदर वाक्यात हे सांगता येईल, जर बाबाजींनी पाया रचला तर मालोजींनी त्यावर चढाई सुरू केली. म्हणजे बघा, एका पिढीने जमीन तयार केली आणि दुसऱ्या पिढीने त्यावर इमारत बांधायला सुरुवात केली. भोसले घराण्याच्या या प्रवासाला आपण एका झाडाची उपमा देऊ शकतो. बाबाजी राजे हे त्या झाडाचं मूळ होते. मालोजी राजे खोड बनले. शहाजी राजांनी फांद्यांप्रमाणे विस्तार केला. आणि छत्रपती शिवाजी महाराज ते होते त्या झाडाला आलेलं सर्वोत्तम फळ. तर मग बाबाजींनी मालोजींसाठी काय काय तयार करून ठेवलं होतं? एक आदरणीय घराणं, एक स्थिर वतन आणि त्यातून येणारं उत्पन्न, एक तयार घोडदळाची तुकडी, मोठ्या मराठा घराण्यांशी जोडलेले संबंध आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं सल्तनतमध्ये कमावलेली विश्वासार्हता. थोडक्यात बाबाजीराजेंनी पुढच्या पिढीसाठी एक प्रकारे लॉन्चपॅड तयार करून ठेवलं होतं. आता या तयार पायाचा वापर करून मालोजीराजेंनी भोसले घराण्याला दख्खनच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी कसं आणलं, ही गोष्ट आपण आपल्या पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मोठी साम्राज्य ही फक्त शेवटच्या राजांमुळे उभी राहत नाहीत. ती त्या अनेक पिढ्यांच्या कामावर उभी राहतात ज्यांनी शांतपणे आणि निष्ठेने त्यासाठी जमीन तयार केलेली असते. कधीतरी विचार करा की एका स्थानिक योद्ध्याने घातलेला पाया पुढे जाऊन एका साम्राज्याची सुरुवात कसा काय बनू शकला? याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया.